Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. ऑगस्ट महिन्यात मान्सूनच्या पावसाने राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता। तर काही दिवसांच्या ब्रेक नंतर आता महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे इथून पुढे नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण अधिक स्पष्टपणे बघू शकतो। तर या इमेजमध्ये आता आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात नैऋत्य मान्सूनचे जे वारे आहेत ते वाहताना दिसतात आणि त्यांचा कुठेतरी परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात ढग सुद्धा दाटलेले दिसून येत आहेत। खास करून हा जो विदर्भाचा पट्टा आहे आणि त्याला लागून असलेला इकडे जो कोकणातले हे जे काही जिल्हे आहेत इथे सुद्धा काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत नेमकं ट्विट करत के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ञ आहे त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर आता स्क्रीनवर आपण के.एस. होसाळीकर हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांचं ट्विट बघतोय, ज्यामध्ये त्यांनी सॅटेलाइट इमेज पोस्ट करत लिहिलेलं आहे की 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी गतिविधी वाढण्याची शक्यता आहे। इतर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असणार आहे। 5 सप्टेंबरला गतिविधी जास्त असू शकते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। जसं की आपण सॅटेलाइट इमेज मध्ये बघितलं की उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे याचबरोबर विदर्भातला जो काही भाग आहे इथे काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने ते सुद्धा या मॅप्स मधून आपण समजून घेऊ शकतो। तर आजच्या तारखेची 3 तारखेचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की इकडे लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला आज हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला होता। अलर्ट सगळ्या जिल्ह्यांना, हा पट्टा सोडल्यावर सगळ्या जिल्ह्यांना अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला होता। अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवलेली होती। ऑरेंज अलर्ट अमरावती जिल्ह्याला देण्यात आलेला होता। तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश होतो, अशा या संपूर्ण पट्ट्याला सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता। आपण बघू शकतो की विदर्भापासून तर कोकणापर्यंतचे जे सगळे जिल्हे आहेत ते आज येलो झोन मध्ये वर्तवण्यात आलेले होते। त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या आणि परवाची काय स्थिती असणार आहे 4 आणि 5 सप्टेंबरची ते सुद्धा आपण या मॅप्स मधून समजून घेऊ शकतो। तर उद्या आणि परवा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मेघगर्जना असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचा घाट परिसर, याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याचा घाटाचा परिसर आणि कोल्हापुराचा घाटपट्टा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा ऑरेंज अलर्ट मध्ये उद्या वर्तवण्यात आलेला आहे। ऑरेंज झोन मध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते वर्तवण्यात आलेले आहेत। मुंबईला मात्र उद्या येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे इतर जिल्हे आहेत हे जिल्हे येलो अलर्ट मध्ये आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। तर उर्वरित जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये। आता 5 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 5 तारखेला सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। नंदुरबार, नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे, रायगड आणि याचबरोबर पुण्याचा घाटाचा पट्टा हा जो संपूर्ण पट्टा आहे इथपर्यंतचा इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर जळगाव असेल, धुळे, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याचा साताऱ्याचा घाटाचा परिसर, बुलढाणा, अकोला, गडचिरोली आणि चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत हे मात्र येलो अलर्ट मध्ये असणार आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये असणार आहे। आता 6 आणि 7 सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे तर 6 आणि 7 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे। इकडे आपण बघू शकतो की अनेक जिल्हे असे आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये। 6 तारखेला मात्र पुण्याच्या घाट परिसरात 6 तारखेलाही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। ऑरेंज झोन मध्ये पुण्याचा घाटाचा पट्टा दिसतोय। तर नाशिकचा घाट परिसर, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापुराचा घाटपट्टा
इथे येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मुंबई आणि पुण्याला कोणताही अलर्ट 6 तारखेला दिलेला नाहीये। 7 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट नाहीये, रेड अलर्ट तर इथून पुढे 5 दिवस कोणत्याही जिल्ह्याला देण्यात आलेला नाहीये। ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी देण्यात आलेला आहे, मात्र 7 तारखेला कुठेही ऑरेंज अलर्ट नसणार आहे। नाशिकचा घाट परिसर, रायगड, रत्नागिरी आणि त्याला लागून असलेला जो पुण्याचा घाटाचा पट्टा आहे हा येलो अलर्ट मध्ये असणार आहे, येलो झोन मध्ये असणार आहे। हा जो पट्टा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात कोणताही अलर्ट 7 सप्टेंबरला देण्यात आलेला नाहीये। तर अशा प्रकारचं वातावरण पुढचे काही दिवस असणार आहे। आता मी माहिती दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील, वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।